हार घे. त्या भानगडीत केलं म्हणजे हार घ्यावाच लागतो बाबा. हा. बघ किती सुंदर सुंदर हार आहेत बघ. तुला पसंत पडेल तिथं खुश झाली पाहिजे. हा. असा हार घे. हा बरा आहे ना? हा पण बरा आहे रे. हा पण बरा दिसतोय. हो. हा पण बरा आहे रे. दोन्ही घेऊन टाक काय मग. कळतच नाहीये. काय कुठला दागिना घेतला म्हणजे जया खुश होईल? तू एवढा मोठा घे. एवढं हे नाही रे बाबा, चपलार घेतला तर. चपलार कसला घेतोय? का? त्यापेक्षा नुसत्या चपला घेतल्या तर बरं होईल. त्या घरी गेल्यावर मिळणारच आहे. तू काही घेऊन नाही गेलास तर. हे बघ, आपण बाईसाहेबांना आणलं असतं तर बरं झालं हा, असतं. हा. नाही नाही तर काय आहे, हं. आम्हाला तिला एकदम आश्चर्यचकित करायचं आहे. हा, आलं ध्यानात. असलं रोज एक तरी गिऱ्हाईक येतं आमच्याकडं. असलं म्हणजे असं म्हणजे माणूस म्हटला की वाकडं पाऊले पडणारच, पण वाकड्या पावलाची किंमत सोन्यात पोजावी लागते ती अशी. याला पण ठाऊक आहे काय? ठाऊक काय म्हणजे काय? हे. खरं म्हणजे हाय ना या दुकानाचा खरा मालक. पण तुझ्यासारखी लपडी म्हणजे वाकडं पाऊल पडल्यामुळं दुकानदाराचा नोकर झाला आणि या दुकानात नोकरी करू लागला. विचार त्याला. काय हो, खरं आहे काय हा म्हणतो ते? आलिया भोगासी करतो का? हा. हा, अनुभवाचे बोल. हम्म. हा मिलन नेकलेस. याने काय होतं? घरात गेल्यावर बायकोच्या गळ्यात घालतात क्षणी मिलन. अरे वा. या बाबतीत तुम्हाला एक अनुभव आहे ते बरं हो आहे. ना. काय किंमत आहे याची? 25,000 25,000. आणि पिशवी. हा. पिशवीची काय किंमत आहे? ही फुकट आहे. मग हे राहू दे, आपण पिशवीच घेऊन जाऊया. उद्या बाजारात बायको भाजी आणायला पाठवेल. नको. चालेल मग. आणि परत या. हा. आम्ही येतो, हे. पण तुम्ही इथंच राहा. आता काही दिवसांनी दरवाजाच्या बाहेर स्टुलावर बसलेले सापडा दरवान म्हणून. आम्हाला सलाम मारायला विसरू नका.